बरे हुजूर चक्की पीसने में जाना था, चक्की में आटा पीसने को। तू काम करता है, बरे करना ही पड़ता, नहीं तो मिलती नहीं। अच्छा तू बायकोच्या म्हटलं नाही तर म्हणे जो बायकोच्या म्हटलं नाही ऐकेल तो एका लाईनी तो बराव, जो पत्नीच्या म्हटलं नाही ऐकत नाही त्याने एका लाईन, सगळे एकाच लाईनी तो राहिले. जिलेबीचे तुकडे घेतले निघून गेले. एक बहादर एका कोपऱ्यात होता. ये इकडे. शाल दुपट्टा दिला, एक सुंदर घोडा दिला. बिरबल मध्ये हुजूर ऐकून तर घ्या त्याच काय म्हणून राहिला तो, काऊन या लाईनी एकटा उभा राहिला. नाही नाही नाही, भेटला माया जातीचा एक जण. हा घरी गेला, त्यानं आवाज दिला, अय हा म्हणे काय पाणी आण. म्हणे काय आले. म्हणे खुरावर टाकेले. म्हणे कोणाच्या. म्हणे घोड्याच्या. नाही दुसरं काय. बाहेर आले, तिनं घोड्याची पूजा केली, गंध लावलं. कसं काय. म्हणे राजाने दिला घोडा. कसा काय दिला, कोणता प्रताप केला. कोणता प्रताप नाही केला. नियम असा होता, जो बायकोच्या म्हटलं तर ऐकत नाही त्यांनी एका कोपऱ्यात उभं राहावं, पण बायकोच्या म्हटल्यानं ऐकते त्याने एका कोपऱ्यात उभं राहावं. मग तुम्ही इकडे उभं राहिलं. आणि असं घोडा कसा दिला. त्या राजाला म्हणा घोडा बदलून द्या, याचा कान एका कलरचा आहे, दुसऱ्या कलरचा कान आहे दुसरा. पुन्हा घोडा घेऊन गेलो. अरे कसा काय आला. म्हणजे घोडा बदलेले. म्हणे का मा बायकोन म्हटलं हा घोडा चांगला नाही, अपशय कोणी आहे, ठेव म्हणे बांधून. तो जिलेबीचा तुकडा घे जाय. तो जायला लागला तेव्हा पुन्हा बोलावलंय अकबराने, ए इकडे. तू बायकोच्या म्हटल्यानं ऐकतं. म्हणे हो. मग बायकोच्या म्हटल्यानं ऐकतं, त्या लाईनीत उभा का आला नाही. म्हणजे माझ्या बायकोनच सांगितलं होतं गर्दीत उभे नका राहत जाऊ, एका कोपऱ्यात उभे राहायचं. अरे कोण ऐकत नाही पत्नीच्या म्हटल्यानं. जय देव जय देव जय माई बायको, जय माझी बायको, तुझे सांगते आणि ऐकू. जय देव जय देव. देव सुद्धा पत्नीच्या म्हटल्यानं ऐकून गेले. ते अनुसया मातेच्या दरबारात आवाज दिला, भिक्षा देवा भिक्षा देवा भिक्षा देवा. आई भिक्षावार. अनुसया मातेनं पाहिलं, सामान्य दिसली. सामान्य होते ते दिवतेज पुंज मदनाचा पुतळा, परब्रह्म केवळ शोभतसे, परब्रह्म केवळ शोभतसे. लख प्रकाश पडलेला आहे. कारण सामान्य होते का, तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे जगीस. वा अनुसया मातेनं भिक्षा घेतली. कशामध्ये देत पहिले भिक्षा. सुपात देत होती. सुपात. सुपात धान्य आणलं. आता बदल झाला. आता सुपात गेलं, मग ते परातवर आलं. परातवर गेलं, मग मोठ्या प्लेटवर आलं. आता लाईन्या, आता लाईनी प्लेट गेली. आता एवढी शिक वाटली. भगवान म्हणतात, आई आम्हाला सोहळ्यातलं जेवण पाहिजे. क्या पाहत. म्हणे माय सामान्य नाहीत. बर सोहळ्यातलं पाहिजे काय. पती अत्री ऋषीच्या कमंडलूतलं पाणी घेतलं, संजीवनी मंत्राचा उपदेश केला. पाणी शिपडलं. लहान झाले 4-4, 5-5 महिन्याचे. रडू लागले. काय त्यांना न्हाणलं, धुतलं आणि पाळण्यात टाकलं. काय आणि पाळण्यात झोका देत असताना गाऊ लागले, ओ बाळा
जो जो लाडाला येई अजून का झोप माझ्या कानाला नाही सोन्याचा पिंजरा रेशमाची दोरी झोकामी देते नाना परी झोकामी देते नाना परी झोकामी देते नाना परी ओ बाळा जो लेकरांना लहान केलंय देवाला 6 महिने झाले या तिन्ही राण्यांना म्हणजे सरस्वती माता पार्वती माता लक्ष्मी माता फोन नाही फोन लावला तर आउट ऑफ कव्हरेज एरिया मेसेज नाही व्हॉट्सअप नाही इंस्टाग्राम नाही फेसबुक नाही कुठेच दिसत नव्हते शेवटी नारदाची भेट झाली नारदा जी आमची हे कुठे गेलेले दिसत नाही ते म्हणे अनुसया मातेच्या घरी आहेत म्हणजे काय केलं तुम्ही जाऊन पहा तिने ही देवी आल्या परंतु अहंकार होता मोठेपणाचा आहे हे अंशे बाबा अंशे पाहिलं तिनं म्हणे माय तिने आई आल्या वाटते आणि कुठे आमचे नवरे म्हणे पाण्याचा बसा पाय गेल्या महाराज ओळखू शकले नाही कारण लहानपण स्वरूप आणि मोठेपणाच्या रूपामध्ये जमीन अस्मानचा फरक असतो त्या गोष्टी करू लागले ते काय कर्तव्य झालं खायचा चिकाळा अनादी बहु काळा नाही ओळखू शकले ते म्हणे डेण्या नाकाचं तू आहे ते म्हणे टपोऱ्या डोळ्याचं ते तू आहे कोण आहे टपोऱ्या डोळ्याचा भगवान भोलेनाथ नाही ओळखू शकल्या शेवटी गर्भगरीत झाल्या आई आमचे पती आम्हाला दे अनुसया मातेने कमंडलूतलं पाणी घेतलं मंत्रलेलं पाणी लेकराच्या अंगावर टाकलं तिन्ही देव प्रगट झाले वा नमस्कार करतात अनुसया मातेला अनुसया माता तिन्ही देवी नमस्कार करतात अनुसया मातेला अनुसया माता म्हणते आई नमस्कार करू नका तुम्ही आमच्यापेक्षा मोठ्या पण लक्षात ठेवा परमार्थ करणाऱ्याला जर तुम्ही आले जात असाल तर लोक परमार्थ करणार नाही मानवी जीवन जगत असताना जो चांगलं करत असेल त्याला उठणी द्या त्याला प्रोत्साहित करा त्याला मदत करा बरं झालं मी पक्की होती नाही तर तुम्ही सत्व हरण केलं असतं नसेल तुमच्याच्यानं चांगलं होत करू नका पण वाईट करू नका भला किसी का कर न सके